प्रकरण 2. रहस्य सोपं झालं. मायकेल बर्नार्ड बेक्विक म्हणतात, आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. जेव्हा तुम्ही एखाद्या इमारतीवरून पडता तेव्हा तुम्ही खालीच येणार. तुम्ही सज्जन आहात की दुर्जन यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही जमिनीवरच पडणार. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे. हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाइतकाच निष्पक्ष आणि सर्वव्यापी आहे. तो अचूक आणि अत्यंत काटेकोरपणे कार्यरत होतो. डॉक्टर जो विटाल म्हणतात, या क्षणी तुमच्या सभोवताली जीवनात जे जे काही आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःच आकर्षित केलेली आहे. यामध्ये त्या गोष्टीही अंतर्भूत आहेत ज्यांच्याबाबत तुम्ही दुःखी आहात किंवा तक्रार करत आहात. हे मी जे बोलतो आहे ते ऐकणं तुम्हाला फारसं आवडणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही लगेच म्हणाल, मी त्या कार ॲक्सिडेंटला आकर्षित नव्हतं केलं. मी त्या मला खूप त्रासदायक ठरलेल्या गिऱ्हाईकाला तर मुद्दामहून आकर्षित केलं नव्हतं. मी कर्जाचा डोंगर आपणहून आकर्षित केला नव्हता. पण तरीही तुमच्या नजरेला नजर भिडवून मी हेच म्हणेन की हे सर्व तुम्हीच आकर्षित केलं. हा सिद्धांत पचवणं खरोखरच जड आहे, परंतु एकदा का हा सिद्धांत तुम्ही स्वीकारला की तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाईल. जेव्हा लोक रहस्याचा हा भाग प्रथमच ऐकतात तेव्हा त्यांना इतिहासातील अशा घटना आठवतात ज्यामध्ये खूप लोक एकदम मृत्युमुखी पडले होते. त्यांना एक गोष्ट समजणं व कळणं अवघड होतं की इतके सगळे लोक एकाच वेळी त्याच विशिष्ट घटनेला कसे काय आकर्षित करू शकतात. परंतु आकर्षणाच्या नियमानुसार खरोखरच ते सर्वजण त्या विशिष्ट घटनेच्या फ्रिक्वेन्सीवरच राहिलेले असणार. याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या मनात त्याच विशिष्ट अपघाताचा विचार आला, परंतु निश्चितच त्यांच्या विचारांची फ्रिक्वेन्सी आणि त्या अपघाताच्या घटनेची फ्रिक्वेन्सी यांचा कुठेतरी मेळ जुळून आला असावा. जर एखाद्या व्यक्तीला सतत असंच वाटत राहिलं की ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि तिचं बाह्य परिस्थितीवर कोणतंही नियंत्रण नाही, तर भीती, दुर्बलता, वियोग, ताटातूट अशा सततच्या विचारांनी ती व्यक्ती अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी असणं आकर्षित करते. तुम्ही आत्ता या क्षणी निर्णय घेऊ शकता. तुम्हाला खरोखरच असं निश्चितपणे वाटतं का की तुमच्या जीवनात वाईट घटना कोणत्याही क्षणी घडू शकतात आणि हे सर्व केवळ दैवाधीन आहे? तुम्हाला खरोखरच असं वाटतं का तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणीच असणार आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही? की तुम्हाला असा विश्वास वाटतो आणि हे जाणून घेण्याची इच्छा आहे की तुमचं नशीब हे तुमच्याच हाती आहे आणि तुमच्या जीवनात सर्व गोष्टी चांगल्याच घडू शकतात कारण तुम्ही अशा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याबाबत विचार करत आहात. तुम्हाला निवड करायला वाव आहे आणि तुम्ही ठरवाल, निवड कराल तेच विचार तुमचे जीवनानुभव बनून प्रत्यक्षात साकारतील. तुम्ही सततच्या विचारांनी आमंत्रित करीत नाही, फरमावित नाही, बोलवित नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊच शकत नाही. बॉब डॉयल म्हणतात, आपल्यापैकी बहुतेक जण बेफिकीरपणे अजाणताच जीवनातील घटनांना आकर्षित करत असतात. आपल्याला असंच वाटत असतं की यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. आपल्या विचार आणि भावनांना आपण स्वच्छंद सोडलेलं असतं आणि म्हणूनच नकळत आपण अनेक गोष्टी आकर्षित करतो. कोणीही व्यक्ती जाणून बुजून नको असलेल्या गोष्टी आकर्षित करणार नाही. आता रहस्य समजल्यानंतर मात्र या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला सहज कळेल की काही घटना तुमच्या किंवा इतरांच्या आयुष्यात का घडल्या असाव्यात. केवळ आपल्या विचारांची महान सृजनात्मक रचनात्मक शक्तीची जाणीव नसल्यामुळेच हे घडतं. डॉक्टर जो विटाल, तुम्ही हे सर्व प्रथमच ऐकता तेव्हा कदाचित तुम्हाला वाटेल, अरे बापरे, म्हणजे आपल्या मनातील विचारांवर सतत नियंत्रण ठेवत राहायचं फारच अवघड काम आहे. सुरुवातीला हे असं वाटतं खरं, पण त्यातच तर गंमत आहे. मजा म्हणजे रहस्य अंमलात आणण्यासाठी बरेच शॉर्टकट्स आहेत. तुम्हाला त्यातील कोणता शॉर्टकट सोपा वाटतो ते फक्त पहा. पुढे वाचत राहा, म्हणजे कळतील हे शॉर्टकट्स त्यातील तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडेल असं निवडा की झालं. मॉरिस शिमॉप, लेखक, आंतरराष्ट्रीय वक्ता आणि ट्रान्सफॉर्मेशनल लीडर आहेत. ते म्हणतात, मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराचे नियंत्रण करणं केवळ अशक्य आहे. संशोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्या मनात प्रतिदिन सुमारे 60,000 विचार येतात. या सर्व 60,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले तर आपण किती दमून थकून जाऊ कल्पना करा. सुदैवानं यासाठीही एक सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे आपल्या भावना. आपल्या भावना आपल्याला सांगतील की आपण कोणत्या विचारात गुंतलोय. भावना निश्चितच खूप महत्त्वाच्या असतात. जीवनाला आपल्याला हवा तसा आकार देण्याच्या कामात या भावना खूप मदत करतात. जीवन निर्मितीची हत्यारच म्हणा यांना. तुमच्या मनातील विचार हेच प्रत्येक घटनेचं मूळ कारण आहे. बाकी जे जे तुम्ही पाहता, अनुभवता ते फक्त परिणाम आहेत आणि यामध्ये आपल्या भावनांचाही अंतर्भाव आहेच.
या सर्व गोष्टींमागील कारण तुमचे विचारच. बॉब डॉयल म्हणतात, भावना ही खरोखरच माणसाला मिळालेली दैवी देणगी आहे, अतर्क्य आणि अद्भुत. भावनामुळेच आपल्याला कळतं आपण काय विचार करतो आहोत ते. तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात तुम्ही काय विचार करत आहात ते. असा एखादा प्रसंग आठवून पहा जेव्हा एखादी वाईट बातमी ऐकून तुमच्या भावना हेलावल्या होत्या. एकदम तुमच्या पोटात खड्डा पडला होता, कलकललं होतं. याचाच अर्थ तुमच्या भावना या मनातील विचार दर्शविणाऱ्या सिग्नलसारखं काम करतात. तुम्हाला ताबडतोब संदेश मिळतो मनात कोणते विचार चालले आहेत याबद्दल. स्वतःच्या भावना ओळखायला शिका. भावनिक संकेतांची जाण असू दे, कारण तुमच्या मनातील विचार ताबडतोब करण्यासाठी हाच एक द्रुत मार्ग आहे. लिसा निकोल्स म्हणतात, तुमच्याजवळ 2 प्रकारच्या भावना असतात, चांगल्या भावना आणि वाईट भावना. आणि यातील फरक तर तुम्ही नक्कीच जाणता. चांगल्या भावनांमुळे तुम्हाला छान वाटतं आणि वाईट भावनांचा त्रास होतो. औदासिन्य, राग, सूड, संताप, अपराधीपणा अशा भावनांमुळे तुम्हाला सामर्थ्याची जाणीव होत नाही. उलट शक्तिहीनता आणि दुबळेपणाची जाणीव होते. या असतात वाईट भावना. इतर कुणीही तुम्हाला सांगू शकत नाही की एखाद्या क्षणी तुम्हाला बरं वाटतंय की वाईट. ते फक्त तुमचं तुम्हालाच समजू शकतं. आपल्या भावना नेमक्या कशा आहेत हे नक्की कळत नसेल तर स्वतःला विचारा, मला कसं वाटतंय. दिवसभरात मधून थांबून स्वतःला हा प्रश्न वारंवार विचारायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या भावनांची उत्तम जाणीव येऊ लागेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी बरं आणि वाईट वाटूच शकत नाही. मनात शुभ विचार आहेत आणि तुम्हाला त्रास होतो आहे, वाईट वाटते असं होऊ शकत नाही, कारण यामुळं नियमभंग होतो. कारण तुमच्या विचारांमुळेच तुमच्या भावना निर्माण होतात. जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मनात असे विचार आहेत जे त्रासदायक भावना निर्माण करत आहेत. तुमचे विचारच तुम्ही प्रक्षेपित करता ती फ्रिक्वेन्सी ठरवितात आणि तुमच्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्ही या क्षणी कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं तेव्हा तुम्ही आणखी वाईट गोष्टी स्वतःकडे आकर्षित करण्याच्या फ्रिक्वेन्सीवर असता. आकर्षणाच्या नियमानुसार प्रतिक्रिया होईल आणि तुमच्या जीवनात आणखी वाईट गोष्टी आणल्या जातील आणि तुम्हाला अधिकच दुःख होईल. तुम्ही दुःखी आहात आणि मनातील विचार बदलण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाहीत तर अर्थातच तुम्ही असं म्हणतात की माझ्या जीवनात अशी परिस्थिती, प्रसंग, व्यक्ती येऊत ज्यामुळं मला वाईट वाटेल. येऊ देत असे प्रसंग. लिसा निकोल्स म्हणतात, याच गोष्टीचा दुसरा पैलू हाच की आपल्याला चांगल्या भावनाही असतातच. त्या येतात तेव्हाही तुम्हाला लगेच कळतं, कारण अशा भावनांमुळे आपल्याला छान वाटतं. आनंद, उत्साह, कृतज्ञता, प्रेम. कल्पना करा की तुम्ही फक्त याच सकारात्मक भावना रोज अनुभवत आहात. जेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावनांचा महोत्सव साजरा होतो तेव्हा आणखी चांगल्या भावना, चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल, सुख समाधान मिळेल. बॉब डॉयल म्हणतात, हे सर्व खरोखरच किती साधं, सोपं, सरळ आहे पहा. मी सध्या आता कोणत्या गोष्टी आकर्षित करीत आहे. सांगा तुम्हाला आता कसं वाटतंय. छान वाटतंय? मग छान, हेच चालू ठेवा. आनंदी असणं आणि त्याचवेळी मनात नकारात्मक विचार बाळगणं केवळ अशक्य आहे. तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर तो निश्चितच तुमच्या मनातील चांगल्या विचारांमुळेच आहे. असं पहा, तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व तुम्ही मिळवू शकता, अगदी सर्व काही, अमर्याद. हो, पण यासाठी एक अट जरूर आहे. तुम्ही आनंदात असायला हवं. शुभ विचार मनात ठेवायला हवेत. हे सकारात्मक, सुखाचे, यशस्वीतेचे विचार, म्हणजेच तुम्हाला जे हवं तेच, नाही का? हा नियम खरंच एक परिपूर्ण नियम आहे. मार्सी शिमॉफ म्हणतात, जर तुम्ही सकारात्मक भावना अनुभवत असाल, आनंदात असाल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना अनुरूप असा भविष्यकाळ घडवित आहात. जर तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छांना प्रतिकूल असा भविष्यकाळ घडवत आहात. आकर्षणाचा नियम प्रतिदिन, प्रतिक्षण कार्यरत असतो. जो विचार आपल्या मनात येतो, जी भावना आपण अनुभवतो, त्यांनीच आपलं भविष्य घडत राहतं. तुम्ही जेव्हा चिंता किंवा भय यांनी ग्रासलेले असता तेव्हा नक्कीच तुम्ही दिवसभर आणखी भय आणि चिंता स्वतःच्या जीवनात खेचत असता. जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा अर्थातच शुभ विचार तुमच्या मनात असतो. म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुम्ही शक्तिशाली फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत असता, जी तुमच्या जीवनात आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करते आणि तुम्हाला अधिक आनंद होतो. जेव्हा तुम्ही मजेत, आनंदात, सुखात असता, सकारात्मक भावना अनुभवत असता तेव्हा त्या क्षणांना पकडून ठेवा. या क्षणांचा पुन्हा प्रत्यय घ्या. हे क्षण पुन्हा अनुभवा. सकारात्मक भावना जाणीवपूर्वक अनुभवा, म्हणजे तुम्ही अत्यंत सामर्थ्याने तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकाल.
आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू. असं तर नाही ना की ब्रह्मांड तुमच्या भावनांच्या माध्यमातून तुमच्या विचारांविषयी तुम्हाला संकेत देत आहे. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, आपल्या भावना आपल्याला सतत या गोष्टीबद्दल सूचना देत राहतात की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, आपण योग्य दिशेनं वाटचाल करत आहोत की नाही. लक्षात ठेवा, आपले विचार प्रत्येक गोष्टीचं प्राथमिक कारण आहेत. म्हणूनच तुम्ही एखादा विशिष्ट विचार जेव्हा सातत्यानं मनात आणत राहता तेव्हा तो तात्काळ ब्रह्मांडात पोहोचतो. हा विचार एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टींशी संलग्न होतो आणि काही क्षणातच भावनांच्या स्वरूपात त्या फ्रिक्वेन्सीचा आलेख तुम्हाला मिळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या भावना म्हणजे वैश्विक शक्तींनी तुमच्याशी साधलेला संपर्क असतो, ज्यामुळे तुम्हाला कळतं की आता तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. म्हणजेच आपल्या भावना हा एक प्रकारचा फ्रिक्वेन्सी फीडबॅक मेकॅनिझम असतो. जेव्हा तुमच्या भावना चांगल्या असतात, सकारात्मक भावना तुम्ही अनुभवत असता, तेव्हा वैश्विक शक्ती तुम्हाला सूचित करीत असतात की तुमच्या मनात शुभ विचार आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं तेव्हा तुमच्या भावना नकारात्मक असतात, तेव्हा त्याचा अर्थ वैश्विक शक्ती तुम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही चुकीचा, वाईट, अहितकारक विचार करीत आहात. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं त्यावेळी वैश्विक शक्तींकडून संदेश येतो, जणू ताकीद दिली जाते, आगाऊ सूचना मिळते की धोका, खबरदार राहा, ताबडतोब विचार बदलून टाका, नकारात्मक फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित होत आहे, फ्रिक्वेन्सी बदला, प्रकटीकरणाची तयारी सुरू झाली आहे, धोका, खबरदार राहा. यापुढे जेव्हा तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यावेळी या वैश्विक स्तरावरून आलेल्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. लक्षात घ्या की तुम्ही त्यावेळी नकारात्मक फ्रिक्वेन्सीवर आहात आणि तुमचं भलं होण्याच्या मार्गात आपणहून अडथळे निर्माण करत आहात. ताबडतोब आपले विचार बदलून टाका आणि एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी विचार करा. ज्यावेळी तुम्हाला बरं वाटू लागेल, चांगल्या सकारात्मक भावना तुम्ही अनुभवू लागाल, तेव्हा समजा की आता तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलून नव्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचला आहात आणि ब्रह्मांडानं शुभ भावना पाठवून या गोष्टीला पुष्टी दिली आहे. बॉब डॉयल म्हणतात, तुम्हाला नेमकं तेच मिळतं आहे जे तुमच्या मनात आहे. ज्याविषयी तुम्ही विचार करत आहात त्यापेक्षाही जे भावनिकदृष्ट्या अनुभवत आहात ते. म्हणूनच त्याच घटनांची पुनरावृत्ती होत राहते. सकाळी उठताना पायाच्या अंगठ्याला ठेस लागते आणि मग दिवसभर अशाच प्रकारच्या घटना घडत राहतात. त्या व्यक्तीला या गोष्टीची जरासुद्धा कल्पना नसते की आपल्या भावनांमध्ये थोडासा बदल करून आपण आपला संपूर्ण दिवस नव्हे तर आयुष्यही बदलू शकतो. जेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होते तेव्हा तुम्ही सुखद भावना अनुभवता आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमचा मूड बदलण्याची संधी देत नाही तोपर्यंत आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही तशाच प्रकारच्या सुखद, चांगल्या गोष्टी, परिस्थिती, घटना, व्यक्ती आकर्षित करीत राहाल, ज्यामुळे तुमच्या मनात सतत सुखद भावनाच कायम राहतील. आपल्यापैकी प्रत्येकानंच याचा अनुभव घेतलेला आहे की एखाद्या दिवशी एकापाठोपाठ एक सर्वच गोष्टी बिघडत जातात. तुम्हाला जाणीव असो वा नसो, पण ही चेन रिॲक्शन किंवा घटना साखळी फक्त एका विचारानं सुरू झाली होती. एका नकारात्मक विचारानं अनेक नकारात्मक विचार आकर्षित केले. ती फ्रिक्वेन्सीज दृढ झाली आणि खरोखरच काहीतरी बिघडून गेलं. आता या बिघडलेल्या गोष्टीमुळे ज्या नकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या त्यांनी आणखी तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित केल्या आणि ही साखळी सुरूच राहिली, जोपर्यंत तुम्ही उन्मेखून हेतुपुरस्सर आपले विचार बदलून स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं नाही तोपर्यंत. आपण आपले विचार आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीच्या दिशेनं वळवू शकतो. विचार बदलण्यात तुम्ही यशस्वी झालात की नाही याची खात्री तुम्हाला तुमच्या भावनांवरून पटेल. तुमच्या भावना सकारात्मक झाल्या, सुखद झाल्या याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी बदलली. आता आकर्षणाचा नियम या नव्या फ्रिक्वेन्सीनुसार कार्यरत होईल आणि नवी सुखद चित्र तुमच्या जीवनात साकार होतील. असा तुम्ही तुमच्या भावनांचा फायदा उठवू शकता आणि सकारात्मक भावनांचा हेतुता उपयोग करून घेऊन तुम्हाला जे हवं ते सहज मिळवू शकता. तुम्हाला हवे असलेल्या गोष्टीविषयीच्या विचारांना प्रबळ भावनांची जोड द्या आणि सशक्त फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भावनांचा उपयोग करून घेऊ शकता. मायकेल बर्नार्ड बेकविथ म्हणतात, तुम्ही आता या क्षणापासून स्वास्थ्याचा, आरोग्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेण्यास सुरुवात करा. तुम्हाला समृद्धीची जाणीव होऊ दे, तुमच्या सभोवताली प्रेम भरून राहिलं आहे असं तुम्हाला वाटू दे. भले या गोष्टी सध्या तुमच्या जीवनात नसू देत, तरीही जाणीवपूर्वक सकारात्मक भावना अनुभवल्यामुळे वैश्विक शक्तींचा तुमच्या मनात गुंजन होत राहणाऱ्या तुमच्या नव्या जीवन संगीताशी मेळ साधला जाईल आणि तुम्ही जे आत्ता मनात भावनिक स्तरावर अनुभवता आहात ते तुमच्या जीवनात आपोआप अवतरेल. सांगा तर मग आता तुम्हाला कसं वाटतंय? काही क्षण विचार करा, तुमच्या भावना कोणत्या आहेत? जर तुमच्या भावना तुम्हाला हव्या तितक्या चांगल्या नसतील तर मुद्दाम होऊन
प्रयत्नपूर्वक स्वतःची मनस्थिती उंचवण्या. मनशक्तीने तुम्ही नक्कीच भावनिक स्तरावर अशी झेप घेऊ शकता. हे करण्याचा एक साधा सोपा मार्ग म्हणजे डोळे बंद करा. इतर व्यवधानांकडे लक्ष नको. तुमच्या मनातील भावनांवर लक्ष केंद्रित करा. मिनिटभर मन भरून हसा. लिसा निकोल्स म्हणतात, तुमचे विचार आणि भावनाच तुमचं जीवन घडवतात. हे नेहमी असंच घडतं आणि असंच होत राहणार. खात्रीपूर्वक सांगते. गुरुत्वाकर्षणाचा नियम जितका खरा तितकाच हा आकर्षणाचा नियम खरा. त्यात कधीच कोणतीही चूक होत नाही. असं तर कधी झाल्याचं तुम्ही ऐकलं पाहिलं नाही ना, की अमुक एके दिवशी गुरुत्वाकर्षणाचा नियम डुकराच्या पिलांना लागू व्हायचा राहिला आणि म्हणून ती उडायला लागली. त्याचप्रमाणे आकर्षणाच्या नियमाला कधीच कोणताही अपवाद नसतो. तुमच्या जीवनात एखादी विशिष्ट गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही ती सततच्या प्रबळ विचाराने आकर्षित केली. आकर्षणाचा नियम हा नेहमीच अत्यंत काटेकोरपणे लागू होतो. मायकेल बर्नार्ड बेकरीत म्हणतात, हे सगळं पटणं पचविणं अवघड आहे, पण एकदा का तुम्ही या नियमाचा विचार केला की त्याचा प्रभाव जबरदस्त असतो. या नाण्याची दुसरी बाजू अशी की आतापर्यंत नकारात्मक विचारांमुळे जे काही तुमच्या जीवनात चुकीचं अथवा वाईट घडलं आहे ते आता नव्या जाणीवांमुळे बदलून टाकणं शक्य आहे. तुमच्या जीवनातील कोणतीही गोष्ट बदलण्याची शक्ती तुमच्याजवळ आहे, कारण विचारांची निवड तुम्हीच करता आणि भावना बदलणंही तुमच्याच हाती असतं. जीवन मार्गावर पुढे पुढे जात असताना तुमचं जग तुम्हीच निर्माण करता. विन्स्टन चर्चिल म्हणतात. डॉक्टर जो विटाल यांच्या मते सकारात्मक भावना, सुखद जाणीवा अनुभवणं, चांगलं वाटणं हे खरोखरच अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या सकारात्मक भावना संकेत म्हणून ब्रह्मांडात पसरतात आणि स्वतःकडे आपल्या समान गोष्टी आकर्षित करतात. म्हणूनच तुम्हाला जितक्या अधिक सुखद जाणीवा होतील तितक्याच अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. या गोष्टींमुळे तुम्हाला अधिक चांगलं वाटू लागेल आणि मग तुम्ही भावनिक स्तरावर उंच उंच जाऊ लागाल. बॉब प्रॉक्टर म्हणतात, जर तुम्हाला उदास निराश वाटत असेल तर तुम्हाला माहीत आहे का की या भावना तुम्ही क्षणात बदलू शकता. एखादं मस्त गाणं लावा किंवा चक्क तुम्ही स्वतः गाऊ लागा. यामुळे तुमच्या मनोभावना बदलतील, मनस्थिती बदलेल. किंवा एखाद्या सुंदर गोष्टीविषयी विचार करा. एखादं हसरं गुटगुटीत बाळ मनचक्षुनी पहा. किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता अशा व्यक्तीचा चेहरा नजरेसमोर आणा. अशा छान गोष्टींवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. फक्त हा एकच विचार सोडून इतर सर्व विचार झटकून टाका. मी खात्रीपूर्वक सांगतो, यामुळे तुम्हाला नक्कीच खूप मस्त वाटू लागेल. तुमच्याजवळ अशा मनोभाव परिवर्तकांची यादीच तयार ठेवा. मनोभाव परिवर्तक म्हणजे अशा गोष्टी ज्या क्षणात तुमच्या भावना बदलू शकतात. पूर्वायुष्यातील सुखद आठवणी, निसर्गचित्र, कुणी प्रिय व्यक्ती, तुमचं आवडतं संगीत, एखादा गमतीदार प्रसंग, असं काहीही. आता जेव्हा तुम्ही संतापला असाल, वैतागला असाल, निराश झाला असाल किंवा उदास झाला असाल त्यावेळी ही मनोभाव परिवर्तकांची यादी वाचा आणि त्यातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या गोष्टी उपयोगी पडतात. म्हणूनच या यादीपैकी एकाचा उपयोग झाला नाही तर दुसरी वापरा. तुमची फ्रिक्वेन्सी आणि मनस्थिती बदलण्यासाठी फक्त 1-2 मिनिटं पुरतात. प्रेम, महत्तम भावना. जेम्स रे म्हणतात, तत्त्वज्ञानी, वक्ता, लेखक, समृद्धी व मानवीय क्षमता कार्यक्रमांचे निर्माते जेम्स रे आहेत. हे म्हणतात, चांगल्या भावना अनुभवण्याचा सिद्धांत हा तुमच्या घरातील पाळीव प्राण्यांनाही लागू होतो. भावपरिवर्तक म्हणून हे पाळीव प्राणी अत्यंत आश्चर्यजनक काम करतात. पाळीव प्राणी तुम्हाला उच्चतम अशा भावस्थितीत नेऊ शकतात. जेव्हा घरातील पाळीव प्राण्याविषयी तुमच्या मनात प्रेम उचंबळून येतं तेव्हा या प्रेममय मनस्थितीमुळे तुम्ही विश्वातील प्रेम, चांगुलपणा, अनेक चांगल्या गोष्टी आकर्षित करता. केवढी मोठी देणगी आहे ही. विचार आणि प्रेम यांचा संयोगच आकर्षणाच्या नियमाला अमर्याद सामर्थ्य बहाल करतो. अखिल विश्वात प्रेमाच्या शक्ती इतकी महान दुसरी कोणतीही शक्ती नाही. प्रेम भावना हीच सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्ही प्रक्षेपित करू शकता. तुमचा प्रत्येक विचार जर तुम्ही प्रेमानं लपेटून टाकला, जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बिनशर्त प्रेम करू लागलात तर खरोखरच तुमच्या जीवनाचा कायापालट होऊन जाईल. खरं सांगायचं तर अनेक महान विचारवंत, तत्त्ववेत्त्यांनी आकर्षणाच्या नियमाच्या संदर्भात बोलताना त्याला प्रेमाचा नियम म्हणून संबोधलं होतं. का? ते आपोआप कळेल. थोडा विचार करून पहा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार मनात आणतात तेव्हा ते वाईट विचार तुमच्याच जीवनात साकारलेले आढळून येतात. वाईट चिंतन करून कुणालाही तुम्ही अपाय करू शकत नाही. अपाय होतो तो तुम्हाला स्वतःला. तुम्ही जर सतत प्रेममय विचारांनी स्वतःचं मन भरून टाकलं तर सांगा कुणाचा फायदा होतो? तुमचाच. म्हणूनच जर तुमची प्रमुख भावनात्मक अवस्था प्रेम हीच असेल तर तुमच्या बाबतीत आकर्षणाचा नियम सर्वाधिक
सामर्थ्याने कार्यरत होत राहील. कारण तुम्ही उच्चतम फ्रिक्वेन्सीवर असता. तुम्ही जितकं अधिक प्रेम अनुभवाल आणि प्रक्षेपित कराल तितकं अधिक सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. जो सिद्धांत विचारांना वस्तूंशी जोडतो आणि त्या योगे मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवता येण्याची जबरदस्त शक्ती देतो, तो आहे आकर्षणाचा नियम. चार्ल्स हॅनेल म्हणतात, आकर्षणाचा नियम हा एक शाश्वत आणि आधारभूत सिद्धांत आहे जो प्रत्येक वस्तू, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र या सर्वांमध्ये अंतर्भूत आहे. या प्रेमाच्या नियमाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. भावना ही इच्छा आहे आणि इच्छा प्रेम होय. भावना इच्छेनुरूप असतात आणि प्रत्येकाची मूलभूत इच्छा प्रेम हीच असते. प्रेमाने भारलेले विचार हे सर्वस्वी अजिंक्य बनतात. मार्सी शिमॉफ म्हणतात, जेव्हा तुम्ही आपले विचार आणि भावना समजून घेण्यात आणि त्यांच्यावर खरोखरच नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होता, तेव्हा पहा तुम्ही आपले जीवन किती सुंदर साकारू शकता. ते यातच खरं स्वातंत्र्य दडले आणि हेच तुमचं खरं सामर्थ्य होईल. मार्सी शिमॉफनं महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वचन या संदर्भात सांगितलं. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला सर्वाधिक महत्त्वपूर्ण असा एक प्रश्न जरूर विचारावा, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे का? आकर्षणाचा नियम समजून घेतल्यानंतर या प्रश्नाचं फक्त एक आणि एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे होय, हे विश्व मैत्रीपूर्ण आहे. का? कारण जेव्हा तुम्ही असं उत्तर देता तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्हाला तसाच अनुभव येणार. आइन्स्टाईननं हा सशक्त प्रश्न यासाठीच विचारला कारण ते रहस्य जाणत होते. त्यांना माहीत होतं की या प्रश्नामुळे तुम्ही विचार प्रवृत्त व्हाल आणि योग्य तेच आवश्यक त्याचीच निवड करण्यासाठीही प्रवृत्त व्हाल. फक्त एक प्रश्न विचारून त्यांनी आपल्याला विचारशील बनण्याची केवढी मोठी सुसंधी दिली. तुम्ही आइन्स्टाईनचा हेतू आणखी पुढे नेऊन एक दृढ घोषणा करू शकता, हे ब्रह्मांड भव्य आहे. ब्रह्मांड सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडे आणत आहे. अखिल विश्व मला साथ देत आहे. प्रत्येक कार्यात मला मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा वैश्विक शक्तींकडून ताबडतोब पुरविल्या जात आहेत. लक्षात घ्या की हे विश्व मैत्रीपूर्ण आहे. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, मी रहस्य जाणून घेतलं, शिकून घेतलं आणि माझ्या जीवनात ते उपयोगात आणू लागलो. तेव्हापासून जणू जादू झाली. माझं जीवन बदलून गेलं. लोक ज्याचे स्वप्न पाहतात तसं जीवन मी रोज उपभोगतो आहे. मी $45 लाख महालात राहतो. माझी पत्नी इतकी चांगली आहे की तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा. मी सुट्टीत मौज मजा करण्यासाठी जगातील उत्तमोत्तम सौंदर्यस्थळी जातो. मी पर्वतारोहण केलं आहे. मी शोध यात्रांचा, सफारी यात्रांचा अनुभव घेतला आहे. हे सर्व घडू शकलं आणि आजही घडतं याचं एकच कारण म्हणजे मी रहस्याविषयी जाणून घेतलं आणि ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात कसं आणायचं हेही मला कळत गेलं. बॉब प्रॉक्टर म्हणतात, जेव्हा तुम्ही रहस्य उपयोगात आणू लागता तेव्हा खरोखरच जीवन ही एक आश्चर्यकारक, अद्भुत, अत्यंत विलक्षण अशी आनंद यात्रा बनून जाते. हे असंच घडतं आणि घडत राहील. हे तुमचं जीवन आहे आणि ते वाट पाहते की तुम्ही कधी जीवनाचा खरा शोध घेणार. आत्तापर्यंत तुम्हाला कदाचित असंच वाटत आलं असेल की आयुष्य हे तर खडतर आहे, कठीण आहे, संघर्ष आहे आणि आकर्षणाच्या नियमानुसार तुमच्या वाट्याला खरोखरच संघर्षमय आणि कठीण खडतर आयुष्य आलं. आता तात्काळ तुमचा आवाज दुमदुमू दे. सांगा वैश्विक शक्तींना, जीवन किती साधं, सरळ, सोपं आहे, आनंददायी आहे ते. आणि मग सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आपोआप येतील, घडतील. तुमच्या मनाच्या खोल तळाशी एक सत्य तुमची वाट पाहते. तुम्ही त्याचा शोध घ्यावा म्हणून. सत्य हेच आहे की तुम्ही सर्व चांगल्या गोष्टींचे हकदार आहात, ज्या जीवन तुम्हाला देऊ शकतं. सर्व उत्तमोत्तम गोष्टी तुम्हाला मिळायलाच हव्यात आणि मिळू शकतात. या सिद्धांताची तुम्हाला अंतःप्रेरणेनं जाणीव आहे. कारण चांगल्या गोष्टी जीवनातून वगळल्या गेल्या, दुरावल्या गेल्या की तुम्हाला वाईट वाटतं. सर्व चांगल्या गोष्टी मिळणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि आकर्षणाचा नियम हे तुमचं जीवन घडविण्यासाठी तुमच्या हातातील सामर्थ्यशाली अस्त्र आहे. या अस्त्राचा उपयोग करून तुम्हाला जे जे हवं ते सर्व काही तुम्ही जीवनात निर्माण करू शकता. जीवनाच्या या जादुई जगात तुमचं आणि तुमच्यातील विराट सामर्थ्याचं हार्दिक स्वागत. रहस्य सारांश. आकर्षणाचा नियम हा एक निसर्ग नियम आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. सातत्याने एखादा विचार मनात आणून तुम्ही आवाहन करत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात येऊच शकत नाही. तुमच्या मनातील विचारांबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतःला विचारा, आत्ता मला कसं वाटतंय? माझ्या भावभावना कोणत्या आहेत? भावना ही मनातील विचार ओळखण्यासाठी मूल्यवान साधन आहे. मनस्थिती बिघडलेली असताना मनात शुभ विचार आणता येणं केवळ असंभव आहे. तुमचे विचार तुमची फ्रिक्वेन्सी ठरवतात आणि तुमच्या भावना तुम्हाला ताबडतोब सांगतात की तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनांच्या फ्रिक्वेन्सीवर असता तेव्हा तुम्ही वाईट गोष्टी आकर्षित करणाऱ्या फ्रिक्वेन्सीवर असता.
जेव्हा तुम्ही चांगल्या सकारात्मक भावना अनुभवत असता तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी अत्यंत सामर्थ्यानं स्वतःकडे खेचता, आकर्षित करता. मनोभाव परिवर्तक, उदाहरणार्थ सुखद आठवणी, सुंदर निसर्ग दृश्य, तुमच्या आवडीचं संगीत इत्यादी तुमच्या भावना मनस्थिती बदलू शकतात आणि क्षणभरातच तुमची फ्रिक्वेन्सी बदलता येते. प्रेम भावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्ही अखिल विश्वात प्रक्षेपित करू शकता. तुम्ही जितकी अधिक प्रेम भावना अनुभवता तितकी तुमची शक्ती वृद्धिंगत होत जाते. इथे आपलं प्रकरण 2 संपलं. धन्यवाद.